तर आणखीन एक मोठी बातमी समोर येते। रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे। रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे रवींद्र धंगेकर हे यापूर्वीच काँग्रेस सोडणार अशी चर्चा होती, मात्र रवींद्र धंगेकरांनी त्यास नकार दिलेला होता आणि रवींद्र धंगेकर यांनी आता काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे। शिवसेनेमध्ये ते आता प्रवेश करणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, रवींद्र धंगेकर हे आधी मनसेमध्ये त्यानंतर काँग्रेसमध्ये आणि त्याचबरोबरीने आता काँग्रेसला रामराम ठोकून ते शिवसेनेमध्ये प्रवेश करते होणार आहेत। मात्र रवींद्र धंगेकरांनी एक काळ पुण्यामध्ये गाजवला, ज्या काळामध्ये एक मोठी पडझड पिछेहाट जी आहे ती भाजपची झालेली होती आणि रवींद्र धंगेकर आमदार म्हणून पोटनिवडणुकीत निवडून आले। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवेच्याकडून। रेवती, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे की रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत, त्यांनी भाजपला एक सडेतोड हार दिलेली होती पोटनिवडणुकीमध्ये। जेव्हा मुक्ता टिळक आहेत त्यांचं निधन झालं होतं, त्यानंतर जी पोटनिवडणूक झाली होती त्याच्यामध्ये भाजपचा जो बालेकिल्ला मानला जातो कसबा विधानसभा मतदारसंघ, त्यात ते दणदणीत त्यांचा असा विजय झाला होता। आणि त्यानंतर आता 2024चे जे विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये रवींद्र धंगेकर यांची काँग्रेसकडनं हार झालेली होती। पण त्यानंतर अनेकदा अशा चर्चा देखील झाल्या की काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत रवींद्र धंगेकर, ते आता शिंदे गटात प्रवेश करतात की काय, आणि तसे चिन्ह देखील दिसत होते। पहिले त्यांनी एकनाथ शिंदेची पण भेट घेतली, त्यानंतर ते उदय सामंतला देखील भेटले। उदय सामंतांची त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट, त्यांच्यासोबत ते सहभागी होणे त्या सगळ्या सेलिब्रेशन मध्ये, हे सगळे चिन्ह होते। आणि आता रवींद्र धंगेकर यांनी स्वतः म्हणलेलं आहे की मी शिंदे गटात प्रवेश करतोय आणि काँग्रेस सोडताना मला अत्यंत दुःख होत आहे। आणि त्यानंतर आज अशी पण शक्यता वर्तवली जाते प्रज्ञा की संध्याकाळी 7 ते 7:30च्या सुमारास आज ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात ठाण्यामध्ये प्रवेश करतील। आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की त्यांनी आता जेव्हा जाहीर केलंय की मी काँग्रेस सोडतोय, त्याच्यानंतर ते कधी प्रवेश करतात नक्की प्रज्ञा। नक्कीच, तुर्तास धन्यवाद रेवती या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय आज संध्याकाळी ते ठाण्यामध्येच प्रवेश करण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं कळतंय। तर धंगेकरांनी काँग्रेसला रामराम ठोकताना, काँग्रेसला सोडताना दुःख होतंय असंही म्हटलेलं आहे।